श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या म्हणजे शनिवारी 14 डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जरी काही करणं शक्य झालं नाही तर आवर्जून या दिवशी औदुंबराच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे. आणि ज्यांना हे देखील करणं शक्य नसेल त्यांनी या दिवशी फक्त कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळे आपल्यावरती दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद राहील आणि दत्त महाराज प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद देईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या दिवशी जर कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपला पितृदोष शनिदोष संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला दत्त महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. कारण आपण जेव्हा कधी दत्त महाराजांचा फोटो मूर्ती बघतो तर फोटोच्या मागे आपल्याला औदुंबराचा वृक्ष हा दिसतो. तसेच एक गाय देखील दिसते, कारण गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे आणि सोबत 4 कुत्रे दत्त महाराजांच्या जवळ आपल्याला बसलेले दिसतात. तर हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. पहिला वेद म्हणजे ऋग्वेद, दुसरा वेद म्हणजे यजुर्वेद आणि तिसरा वेद म्हणजे सामवेद आणि चौथा वेद म्हणजे अथर्ववेद. तर ही 4 कुत्रे ते जे दत्त महाराजांसमोर बसतात ती म्हणजे 4 वेद आहे आणि या 4 कुत्र्यांचा दत्त महाराजांशी खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा दत्तप्रभूंनी शंकराच्या आज्ञेनुसार मच्छिंद्रनाथांवरती कृपा केली होती त्यावेळी नाथ संप्रदाय सुरू झाला होता. आणि या संप्रदायाचे वैशिष्ट्य असे आहे की दत्तप्रभूंनी त्यांना ज्या वस्तू दिल्या त्या शृंगी शैली कंता कपणे आहेत. त्याचबरोबर जेव्हा हे लोक बाहेर फिरतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी कुत्री सुद्धा आपल्याला दिसतात. असंही म्हटलं जातं की ज्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काही नाही करणं झालं तरीही कुत्र्याला ही एक वस्तू आठवणीने आपल्याला खाऊ घालायची आहे. तर कोणती वस्तू खाऊ घालावी याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर या दिवशी नक्कीच ते परिधान करा. यानंतर आपल्याला देवांची नित्य देवपूजा करायची आहे. यानंतर दत्त महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला विधिवत पूजा अर्चा करायची आहे. दत्त महाराज हे भगवान श्रीहरी विष्णू देवांचंच एक स्वरूप आहे. दत्त महाराजांची पूजा सेवा केल्याने आपल्याला पितृदोषापासून सुटका मिळते आणि दत्त महाराज आपली सर्व दुःख संकटे असे सर्व होणारे त्रास त्यांच्या झोळीमध्ये ते घेत असतात. आता आपल्याला कोणत्याही संकटापासून लगेच मुक्त करतात. त्यांच्या मंत्रामध्ये नामस्मरणामध्ये खूप प्रमाणात ताकद आहे की त्यांच्या मंत्राने कित्येक संकटे ही अगदी सहजपणे टळून जातात. यामुळे आपण या दिवशी दत्त महाराजांची पूजा करावी, सेवा करावी. दत्तगुरूंची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडीअडचणी अडथळे व दारिद्र्य या सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे या दिवशी दत्त महाराजांची पूजा तुम्ही स्पेशल एका चौरंगावरती मांडायची आहे. सर्वप्रथम आपल्याला चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्यावरती पिवळ्या किंवा केशरी रंगाचा आपल्याला कापड अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे. त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कलश मांडायचा आहे आणि दिवा धूप अगरबत्ती आपल्याला लावायची आहे. तुमच्याकडे दोन्हीही फोटो नसेल, मूर्ती फोटो नसेल दत्त महाराजांची तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवला तरी देखील चालणार आहे. तर तुम्हाला अशी विधिवत पूजा करायची आहे.
त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची, नंतर दत्तगुरूंची पूजा करायची. दत्तगुरूंना आपल्याला कुंकू लावायचं नाही, अष्टगंध किंवा चंदन आपल्याला लावायचं आहे. पिवळी फुले, पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. सोबत केळीचा प्रसाद ठेवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी पुरणपोळी, घेवड्याची भाजी, भजी असा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. कारण घेवड्याची भाजी दत्त महाराजांना खूप आवडीची आहे. त्यामुळे आपल्याला घेवड्याच्या भाजीचा समावेश नैवेद्यामध्ये आवर्जून करायचा आहे. त्यानंतर दत्त महाराजांची आरती करावी, अशा प्रकारे पूजा तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. आता आपण या दिवशी घरामध्ये जो स्वयंपाक बनवणार आहोत, आता तुम्ही गोडांचा पदार्थ तर आपण बनवतोच असं काही असलं तर, परंतु जसं की आता पुरणपोळी, खीरपुरी, तर तेव्हा आपण जर बनवतो, हा स्वयंपाक बनवतो, त्यावेळी शेवटची पुरी किंवा पोळी, चपाती जी केलेली असते तर ती आपल्याला कुत्र्यांसाठी बनवायची आहे, म्हणजे ती वेगळी ठेवायची आहे. किंवा चपाती करणार असाल, परंतु आपल्याला ही शेवटची चपातीच घ्यायची आहे. आपला पूर्ण स्वयंपाक पोळ्या करून झाल्यावरती आपल्याला जी शेवटची पोळी असते तर ती आपल्याला वेगळी ठेवायची आहे. कारण असं म्हटलं जातं की पहिली पोळी ही गोमातेसाठी असते, त्याचप्रमाणे शेवटची चपाती पोळी ही कुत्र्यासाठी असते. तर अशी पोळी आपल्याला बनवायची आहे आणि त्यावरती आपण जे काही गोडांचा नैवेद्य दत्त महाराजांसाठी बनवलेला घरामध्ये असेल तर ते पदार्थ आपल्याला त्या पोळीवरती ठेवायचे आहे, त्या चपातीवरती ठेवायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही जर पुरणपोळी बनवणार नसेल तर तुम्हाला त्या पोळीमध्ये थोडासा गूळ किंवा साखर घालायची आहे आणि ती गोड पोळी तुम्हाला शेवटची बनवायची आहे. त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला एका ताटामध्ये काढायचा किंवा प्लेटमध्ये काढायचा आहे आणि दत्त महाराजांसमोर आपल्याला आसनावरती बसायचं आहे आणि आपल्याला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. आपली जी कोणती मनातील कठीण इच्छा, समस्या असेल, ती तुम्हाला दत्त महाराजांना अगदी कळकळीने सांगायची आहे. दत्तगुरू, मी हा नैवेद्य तुमच्या श्वानासाठी म्हणजे कुत्र्यासाठी हा नैवेद्य तुमच्या श्वानासाठी अर्पण करत आहे. माझ्या मनातील इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करा, अशी प्रार्थना करून झाल्यावरती आपल्याला रस्त्यावरील डॉगीला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. किंवा तुम्हाला जर पाळीव कुत्रा असेल तर त्याला देखील तुम्ही खाऊ घालू शकता. परंतु उद्याचा नैवेद्य आपल्याला जे रस्त्यावर डॉगी फिरतात तर त्या कुत्र्यांनाच आपल्याला खाऊ घालायचं आहे. किंवा तुम्ही जो नैवेद्य दत्त महाराजांसाठी अर्पण केलेला आहे, आपण ठेवलेला आहे, तो नैवेद्य तुम्हीच रस्त्यावरील डॉगीला खाऊ घालावा. यामुळे दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल. ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी या दिवशी किमान कुत्र्याला दूध, बिस्किट किंवा ब्रेड आवर्जून खाऊ घालायचे आहे आणि आपला उजवा हात लावून मनातील इच्छा आपल्याला बोलायची आहे. त्याच्या अंगावरती आपल्याला हात ठेवायचा आहे. फक्त काळजी घ्यायची आहे की कुत्रा आपल्याला, कारण तो शेवटी मुका प्राणी आहे, तर आपल्याला काळजी घेऊन, आपली स्वतःची काळजी घेऊन आपल्याला उपाय सेवा करायची आहे. आपल्या मनातील इच्छा त्याच्या अंगावरती आपल्याला हात ठेवायचा आहे उजवा, किंवा थोडासा स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे, नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा नैवेद्य उद्याच्या दिवशी रस्त्यावरील डॉगीला खाऊ घालायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि दिवसभर दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.